B.Ed ॲडमिशन 2025-26 तर कॅपराऊंड 1चे फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम साईडवर या आणि आता जे आपल्याला कॉलेजेस ॲड करायचे आहेत ते आपण कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 यासाठी असणार आहे, कारण की या फॉर्ममध्ये आपल्याला कंबाईन 2 राऊंडचे कॉलेजेस द्यायचे आहेत। त्यामुळे जेही तुम्ही कॉलेजेस ॲड करणार ते कॉलेजेस तुम्हाला विचारपूर्वक ॲड करायचे आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण B.Ed ॲडमिशन 2025-26 साठी कॅपराऊंडचा फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण फॉर्म फिलअपच्या ज्या स्टेप असणार आहेत त्या यामध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम साईडवर आल्यानंतर बघू शकता यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे कॅन्डिडेट लॉग इन। सर्वप्रथम तर तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे। ID आणि पासवर्ड टाकून आपल्याला सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला साइन इनचं पेज येणार। यामध्ये तुमचा ईमेल ID टाका, जो तुम्ही पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि साइन इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म तुमचा कन्फर्म आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड आहे। इथून तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म फिल करू शकता किंवा इथून तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे यामध्ये तुम्ही तुमचे मेथड पासून सुद्धा ज्या 4 स्टेप दिलेल्या आहेत त्या तुम्ही कंप्लीट करू शकता। तर दोनपैकी कुठेही तुम्ही एकदा क्लिक करा, म्हणजे आता आपण फिलअप करणार तो म्हणजे आपला कॉलेज ऑप्शन फॉर्म। यामध्ये तुम्हाला जेही कॉलेज पाहिजे ते कॉलेजेस तुम्ही ॲड करू शकता। स्टार्टिंगला सिलेक्ट करायची आहे तुम्हाला तुमची मेथड म्हणजे तुम्ही जेही तुमच्या लास्ट एज्युकेशनमध्ये जे सब्जेक्ट चूज केलेले होते ते सब्जेक्टच तुम्हाला मेथड म्हणून चूज करायचे आहे। तर बघू शकता मेथडमध्ये 4 तुम्हाला मेथड दाखवण्यात आलेले आहे। यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स लावायचा आहे की तुम्हाला 1 नंबर कोणतं पाहिजे, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर। कोणत्या विद्यार्थ्याला एकच ऑप्शन आलं असेल तर तो विद्यार्थी एकच ऑप्शन चूज करू शकतो। कोणाला 5, 6 आले असेल तर तुम्ही त्या प्रकारे सिक्वेन्स देऊ शकता, जोही तुम्हाला सिक्वेन्स द्यायचा। जसं आम्ही यामध्ये आता सिक्वेन्स दिलेला आहे या प्रकारे तुम्ही सिक्वेन्स द्या। चुकला असेल तर तुम्ही तो रिसेट करून परत सिक्वेन्स देऊ शकता। अशा प्रकारे सिक्वेन्स द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता आता तुम्ही इथे टाकू शकता तुम्हाला जेही कॉलेजेस पाहिजे ते कॉलेज। तर इथून सर्वप्रथम तुम्हाला युनिव्हर्सिटी सिलेक्ट करावी लागेल, ज्याही युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रथम प्रिफरन्स द्यायचा आहे। तर युनिव्हर्सिटी लिस्ट आलेली आहे, यामधून युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा। त्यानंतर इथून तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायची, त्या युनिव्हर्सिटीमध्ये जेवढेही डिस्ट्रिक्ट येणार त्या डिस्ट्रिक्ट तुमच्यासमोर आलेल्या आहे, त्यामधून तुम्ही एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा जेही डिस्ट्रिक्टला तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला टाईप आलेले आहे, कोणाला गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे आहे, कोणाला गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज पाहिजे। या प्रकारे तुम्हाला जर कोणते ऑप्शन पाहिजे असेल तर तुम्ही सिलेक्ट करा। जर तुम्हाला कोणतेही कॉलेज पाहिजे म्हणजे मिक्स कॉलेज आले पाहिजे तर इथे ऑलमध्ये सिलेक्ट ठेवा। तुम्हाला संपूर्ण कॉलेजची लिस्ट तुमच्यासमोर ओपन येणार। जे विद्यार्थी गव्हर्नमेंट सिलेक्ट करेल त्यांच्यासमोर फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटचेच कॉलेजेस येणार। अशा प्रकारे यामधून आम्ही ऑल सिलेक्ट करतोय। त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं इथून तुमचं मीडियम। तुम्हाला इथे मीडियम क्लिक केल्यानंतर मराठी, उर्दू आणि हिंदी 3 मीडियमचे ऑप्शन आले आहेत, तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता जेही तुम्हाला मीडियम पाहिजे आहे। तर जेही विद्यार्थ्यांना मराठी मीडियम पाहिजे आहे तर तुम्ही मराठी सिलेक्ट करू शकता। कोणी हिंदीवाला असेल, कोणाला उर्दू पाहिजे तुम्ही त्या प्रकारे सिलेक्ट करा, तेच कॉलेज तुमच्यासमोर ओपन होणार। तर अशा प्रकारे जेही मीडियम पाहिजे ते सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर सर्चला क्लिक करा। सर्चला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या डिस्ट्रिक्टमधले आणि त्या युनिव्हर्सिटीमधले कॉलेजेस येऊन जाणार। तुम्ही एकाच युनिव्हर्सिटीमधले कॉलेज ॲड करू शकता असं नाही आहे। तुम्हाला जर यामधले आता 2 कॉलेज ॲड करायचे 2 कॉलेज ॲड करा, परत जा, परत गेल्यानंतर तुम्ही तिथून युनिव्हर्सिटी चेंज करा, डिस्ट्रिक्ट चूज करा, बाकीचे ऑप्शन चूज करा, कॉलेजची लिस्ट येईल त्यामधून तुम्ही 2 कॉलेज घ्या। अशा प्रकारे तुम्ही मल्टिपल डिस्ट्रिक्ट, मल्टिपल युनिव्हर्सिटीचे कॉलेज सिलेक्ट करू शकता। त्यानंतर तुमच्यासमोर कॉलेजची लिस्ट आलेली आहे, यामध्ये कॉलेजचे नावं दिलेले आहे, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर। त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज पाहिजे इथे चेकबॉक्स दिलेला आहे, यामधून तुम्ही जेही कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे या चेकबॉक्सला क्लिक करा आणि त्यानंतर ॲड सिलेक्टेड चॉईसला जर क्लिक केलं तुम्ही तर संपूर्ण कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट केलेले हे तुमच्या सिलेक्टेड लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार। तर बघू शकता अशा प्रकारे आम्हाला 6 कॉलेज सिलेक्ट करायचे होते। आम्ही 6 कॉलेजच्या जे ऑप्शन आहे तिथे आम्ही सिलेक्टला टिक करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आता करणाऱ्या सर्वात शेवटी ॲड सिलेक्टेड चॉईसला क्लिक, जेणेकरून जे कॉलेजेस आम्ही सिलेक्ट केलेले आहे हे आमच्या सिलेक्टेड लिस्टमध्ये ॲड होऊन जाणार। बघू शकता शॉर्टलिस्ट ऑप्शन किती आहे, 6 शॉर्टलिस्ट केलेले आहे आम्ही ऑप्शन। इथे तुम्ही संपूर्ण ऑप्शन बघू शकता
यामधून जर तुम्हाला कोणतं कॉलेज डिलीट करायचं असेल तर चेकबॉक्सला क्लिक करून तुम्ही इथून डिलीट करू शकता। जर तुम्हाला वाटत आहे हे कॉलेज मला नको आहे तर तुम्ही डिलीटचं ऑप्शन आहे इथून डिलीट करा। परत एखादं कॉलेज ॲड करायचं असेल तर वर जाऊन तुम्ही जी स्टेप आता आपण केलेली आहे ती सेम टू सेम करू शकता आणि परत कॉलेज तुम्ही ॲड करू शकता। तर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन करून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा, म्हणजे आपण दिलेले आपले कॉलेजेस हे सेव्ह होऊन जाणार। आता द्यायचं आपल्याला प्रिफरन्स म्हणजे 1 2 3 4 जेही कॉलेजेस तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचे त्या प्रकारे बघू शकता। आपण सिलेक्ट केलेले 6 कॉलेज आपल्या समोर आलेले आहे। इथे तुम्हाला प्रिफरन्स देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। इथून तुम्ही सेट प्रिफरन्सला क्लिक करू शकता, 1 2 3 4 कोणतेही करू शकता। फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला हे 6 नंबरचं कॉलेज 1 नंबरवर पाहिजे तर स्टार्टिंगला तो इथे क्लिक करेल, मग त्यांना इथे 1 नंबर ऑप्शन येऊन जाणार। मग त्याला जर 1 नंबरचं कॉलेज 2 नंबरला पाहिजे तर मग इथे क्लिक केल्यावर इथं 2 नंबर येऊन जाणार। अशा प्रकारे आपल्याला सिक्वेन्स द्यायचा आहे। सिक्वेन्स अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे बघू शकता। अशा प्रकारे सिक्वेन्स जसं की 4 नंबरचं कॉलेज 1 नंबरला पाहिजे आहे त्यामुळे आम्ही तिथे 1 नंबर दिलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही सिक्वेन्स लावा, म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कॉलेजचे सिक्वेन्स लावू शकता। आणि सिक्वेन्स हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यानुसारच चेक करण्यात येईल की तुम्ही 1 नंबरच्या कॉलेजला इलिजिबल आहे का, 2ला इलिजिबल आहे का, 3ला 4ला 5ला अशा प्रकारे तुमची इलिजिबिलिटी चेक करण्यात येईल आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेज देईल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्या समोर संपूर्ण ऑप्शन तुमचे मेथड तुम्हाला दिसून पडेल, तुम्ही जी मेथड लावलेली आहे। त्यानंतर तुम्ही सिलेक्ट केलेले 6 कॉलेज सिक्वेन्स तुम्ही बघू शकता, जो सिक्वेन्स तुम्ही लावलेला आहे तो सिक्वेन्स तुम्हाला दिसून पडेल। इथे चेकबॉक्सला तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला करावं लागेल कन्फर्म ऑप्शन फॉर्म। एकदा तुम्ही तुमचा जो ऑप्शन फॉर्म आहे हा कन्फर्म केला की तुमचा फॉर्म लॉक होऊन जाणार। लॉक झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा फायनल सबमिट झालेला आहे असं आपण समजू शकतो। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे कॉलेज ऑप्शन फॉर्म कॅपराऊंड 1 आणि 2 साठी फिलअप करू शकता। अशा प्रकारे तुम्ही ॲड करा। यामध्ये कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि यामध्ये तुम्ही मल्टिपल डिस्ट्रिक्ट मल्टिपल युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस ॲड करू शकता। यामध्ये संपूर्ण अपडेट आपण समजेल अशा प्रकारे सांगितलेले आहे। तरी कोणाला कुठे अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला जी डेट देण्यात आलेली आहे कॅपराऊंड 1 आणि कॅपराऊंड 2 साठी, तर 18 तारखेपर्यंत तुम्ही ही प्रोसेस करू शकता। तरी 18ची वाट न बघता जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता करून घ्या, जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। बीएड ॲडमिशन 2025-26 बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।